नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये ताजा अंदाज देणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं डिप्रेशन हे बऱ्याच अंशाने बिहार किंवा छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या दिशेने सरकलेलं असलं तरी त्याचा परिणाम महाराष्ट्रावर काय होईल याचा आपण यापूर्वी व्हिडिओ दिलेला होता. जेव्हा या प्रत्यक्ष डिप्रेशनचा जरी महाराष्ट्रावर परिणाम झाला नसला तरी अरबी समुद्रातून खेचल्या गेलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे घाट माथ्यावर जे पाऊस पडलेला आहे त्याचं प्रमाण हे विक्रमी आहे आणि त्यामुळे अतिवृष्टी या भागामध्ये झालेली आहे. गेल्या 24 ते 48 तासामध्ये जो पाऊस झाला आहे तो विक्रमी आहे आणि शिवाय त्याची आकडेवारी सुद्धा बघण्यासारखी आहे. आपण या ठिकाणी बघतो की लोणावळा या ठिकाणी 670 मिलीमीटर, भिरा या ठिकाणी 609 मिलीमीटर, तामणी या ठिकाणी 580 मिलीमीटर, शिरगाव या ठिकाणी 540, आंबवणा या ठिकाणी 537, खोपोली या ठिकाणी 516, पुन्हा लोणावळाचं काही 495, दौडी हे 474, डोंगरवाडी 451 आणि वळवण या ठिकाणी 442 या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात हा पाऊस आहे. आपण सध्या महाराष्ट्राचं चित्र बदलेल अशा प्रकारच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं आणि ते बदललेलं आहे. पालघर, मुंबई, रायगड, पुणे, गोंदिया या जिल्ह्याने सरासरी ओलांडली आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आपल्याला जवळपास 40-50% होती त्या ठिकाणी सरासरी ओलांडणं ही आश्चर्याची गोष्ट आहे. आपण या ठिकाणी बारकाईने जर बघितलं तर प्रत्येक विभागामध्ये म्हणजे कोकण विभागामध्ये आता परिस्थिती बदलली आहे. 110% पाऊस झालेला आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये देखील 85% पाऊस झालेला आहे. 29% घट अजून मराठवाड्यामध्ये आहे. 89% पाऊस हा विदर्भामध्ये झालेला आहे आणि जवळपास 92% टोटल पावसाची नोंद आली, जी आपल्याला 95% येईल असं वाटलं होतं, परंतु आतापर्यंत तो 92%ला पोहोचली. म्हणजे जवळपास महाराष्ट्रातील अंदाज आपण जो दिलेला आहे त्या अंदाजाच्या दिशेने संपूर्णपणे अंदाज चाललेला आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये जवळपास जूनच्या अखेरीला 57-58% केवळ पाऊस झालेला होता, तो आज 92%वर पोहोचला आहे आणि संपूर्ण जुलैची टक्केवारी घेऊन त्याने जूनची टक्केवारी देखील कव्हर केली आहे. निवडक जिल्ह्यांची जर टक्केवारी बघितली तर मुंबईमध्ये सरासरीपेक्षा 73% पाऊस जास्त झालेला आहे. उपनगरांमध्ये 78% पाऊस अधिक झाला आहे. अजून गोव्याची टक्केवारी 33% मायनसमध्ये आहे. पालघरला देखील सरासरीच्या वरती 40% पाऊस गेला आहे. रायगडमध्ये देखील 39%च्या वरती पाऊस गेला आहे. रत्नागिरीमध्ये 8%च्या सरासरीच्या वरती 8% पाऊस आहे आणि आपण बघतो सिंधुदुर्गमध्ये मात्र अजून 20%ची घट आहे. साऊथ गोव्यामध्ये 19%ची घट आहे. ठाण्यामध्ये पुन्हा एकदा सरासरीच्या वरती 17%वर आपण पोहोचलो आहोत. कोल्हापूरला जवळपास केवळ 9%ची आता घट राहिलेली आहे. नाशिकला केवळ 5%ची घट दाखवण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरला जवळपास सरासरी एवढा पाऊस झाला आहे. बाकी ठिकाणी अजून घट आहे. म्हणजे आपण जर इतर ठिकाणची घट बघितली, जळगावला देखील आपल्याला 20%ची केवळ घट राहिलेली आहे. सांगलीला देखील केवळ 11%ची घट आहे. म्हणजे असं जर आपण बघितलं तर काही अपवादात्मक जिल्हे जर सोडले तर महाराष्ट्रातली परिस्थिती खूप सुधारली आहे. ज्या ठिकाणी आपण दुष्काळाची भीती घेऊन बसलो होतो त्या ठिकाणी केवळ नंदुरबार एकमेव असा जिल्हा आहे किंवा थोडं आपण हिंगोली जिल्ह्याच्या बाबतीत
बघतो 50%ची घट आहे. धुळ्यामध्ये 35%ची घट आहे. त्यामुळे काही जिल्हे अजून डेंजर झोनमध्ये आहेत. सोलापूर आपल्याला 42% घट दिसते. तर काही जिल्हे अजून देखील डेंजर झोनमध्ये आहेत. काही धरण क्षेत्रांमध्ये आता सुधारणा होऊ लागली आहे. नागपूर आणि अमरावती विभागातल्या धरणांच्या क्षेत्रामध्ये चांगली सुधारणा झालेली आहे. जवळपास 40%च्या वरती धरणं या ठिकाणी भरलेली आहेत. यावर्षीची परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा बेटर आहे. मात्र त्यापाठोपाठ कोकण आणि छत्रपती संभाजीनगर विभाग देखील ठीकठाक आहे. मात्र अजून गेल्या वर्षीच्या तुलनेत 55% गेल्या वर्षी धरणसाठा होता, तो यावर्षी 28%वर आहे. गेल्या वर्षी 49% धरणसाठा हा मध्यम प्रकल्पांमध्ये होता, तो आता 35%वर पोहोचला आहे. लघु प्रकल्पांमध्ये जवळपास 36% साठा गेल्या वर्षी होता, तो यावर्षी 22%वर आहे. त्यामुळे अजून पाणीसाठे भरायचे आहेत. मात्र समाधानाची बाब म्हणजे कोकण विभागात लघु प्रकल्प हे 50%वर पोहोचले आहेत. त्यामुळे थोडी समाधानाची बाब या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. गेल्या वर्षी सर्वसाधारण महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रकल्पांचा जर एकत्रित अंदाज बघितला तर तो गेल्या वर्षी 51%वर होता, आता तो 28%वर आहे. त्यामुळे एकूण पाणीसाठा हा अजूनही खूप कमी आहे, परंतु आता चांगला पाऊस झालेला आहे आणि हळूहळू आता पाणी प्रवाह सुरू झालेले आहेत, नद्या प्रवाहित झालेल्या आहेत. त्यामुळे पाणीसाठे वाढण्यासाठी त्याची मदत नक्कीच होणार आहे. आपण चंद्रपूर